आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस पाहत आहोत आणि हे पाहत असताना आपण टेन्सेसचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये कसं रूपांतर करतात हे आपण मागच्या असलेल्या सेक्शन मध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत की ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस हे इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने करतात. वर्ग 12वीचे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे स्टुडंट्स असतात या स्टुडंट्सला हे प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणात विचारले जातात. जसं मागे आपण पाहिल्याप्रमाणे जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स असतात जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स असतात त्या इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात. एक आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन यावर आधारित असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये विचारलेला असतो. ओके, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये प्रश्न विचारलेला असतो. प्रश्न जर समजा असेल, एक एक्झाम्पल पाहूया आपण. डू वी क्लीन, जर अशा प्रकारचा असलेला प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं जर विचारलं असेल की याचं काय करा, चेंज द व्हॉइस करा, म्हणजे याचा काय करा, प्रयोग बदला, तर या असलेल्या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं होईल. सर्वप्रथम तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठल्या असलेल्या काळामध्ये आहे. हे पहा इथे हे V1 आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे दिलेले जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असा याचा काय आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होणार आहे, ऑब्जेक्ट प्लस am, is, are प्लस V3 प्लस by प्लस सब्जेक्ट हा याचा पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला राहणार आहे. बरोबर आहे का. पाहूया आपण या पद्धतीने याचं चेंज करून घेऊया. वी क्लीन द रूम, कसं होणार आहे, द रूम इज क्लीन्ड बाय अस. बरोबर आहे का. आता प्रश्न जो आहे हा इंटरगेटिव्ह आहे. मग इंटरगेटिव्ह प्रश्न आहे तर नवीन असलेलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलेलं आहे, इज. मग हे सहाय्यकारी क्रियापद अगोदर घ्या आणि प्रश्न तयार करा. इज द रूम क्लीन्ड बाय अस. ओके, तर या पद्धतीनं एखादं जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे त्या इंटरगेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी ही पूर्ण जे स्टेप्स आहेत हे लिहिण्याची अजिबात गरज नाहीये, परंतु तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं की या प्रश्नाला मी कशा पद्धतीनं सॉल्व्ह केला आहे, तर त्याकरता मुद्दाम या स्टेप्स मी तुम्हाला इथे सांगितले आहेत. आपण पाहूया आणखी एक दोन प्रश्न. सेंटेन्स असेल, डिड ही रीड अ बुक. ओके, तर याचं असलेलं चेंज द व्हॉइस कसं होईल पहा. सेम सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. हे पहा सब्जेक्ट आहे, वर्बचं दुसरं रूप आहे, ऑब्जेक्ट आहे. आता ऍक्च्युअली दुसरं रूप काय म्हटलं, कारण की तुम्ही डीड वापरलेलं आहे. डीड हे जे आहे ते साध्या भूतकाळामध्ये वापरलं जातं. मग हे दिलेलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने तयार होणार, तर याचा पॅसिव्ह व्हॉइस आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला आहे. करून घ्या बरं, कसं होणार आहे. ऑब्जेक्ट काय आहे, द बुक, त्यानंतर काय येणार, वॉज, त्यानंतर काय येणार, रीड त्यानंतर काय येणार, बाय, हिचं काय होणार, हिम. नवीन सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं, हे घ्या पुढे. याला वॉज द बुक रीड बाय हिम. लक्षात आलं का. म्हणजे या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी या प्रकारच्या जर स्टेप्स तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला स्टेप्स नंतर विचार करण्याची गरज नाही, परंतु सर्वप्रथम प्रॅक्टिस करत असताना या स्टेप्स लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. तेव्हा पुढे या असलेल्या सेंटेन्सचा तुम्ही करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस करू शकता.
अशाच प्रकारचं जर सेंटेन्स WH क्वेश्चन मध्ये जर असेल तर, कारण हे वर्बल क्वेश्चनचे झाले, WH क्वेश्चन मध्ये जर समजा अशाच प्रकारचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं कशा पद्धतीने पॅसिव्ह वॉइस मध्ये प्रश्न आहे, याचं तुम्हाला जर चेंज द वॉइस करायचं सांगितलं असेल तर कसं करणार? सेम, कारण दिलेल्या वाक्यामध्ये तर काही सब्जेक्ट नाहीये, इथे सब्जेक्ट नाहीये, वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारच्या कुठली रचना नाहीये, तर हे सेंटेन्स या पद्धतीने होईल. कसं होईल हे पहा. व्हॉट वॉज सेड बाय हिम. कशा पॅसिव्ह वॉइस कसा होईल हे पहा विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारचे असलेले जे प्रश्न असतात, हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला प्रश्न पाहिल्या लक्षात आलं पाहिजे की दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारच्या काळामध्ये आहे. आता हे सेंटेन्स शी, डन आणि हॅज हे असलेले जे शब्द आहेत, म्हणजे शी, डन आणि हॅज हे तिन्ही शब्द पाहिल्याच्या नंतर काय लक्षात येतं? दिलेलं वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस फॉर्म्युला मी तुम्हाला अगोदर दिलेला आहे, तो फॉर्म्युला त्यानुसार हे सेंटेन्स तयार होईल. म्हणजे काय वाक्य तयार होईल पहा. व्हॉट हॅज बीन डन बाय शीचं काय होणार इकडे? हर. काय सेंटेन्स तयार झालं? व्हॉट हॅज बीन डन बाय हर. अशाच प्रकारचा तिसरा सेंटेन्स पहा. हे पहा. वेन ला वेन, वेल ला विल, वेन विल अ प्रोजेक्ट बी, याचा पास्ट पार्टिसिपल बी स्टार्टेड बाय देम. आलं लक्षात? खूप सोप्या प्रकारचं आहे. फक्त एवढंच की कुठल्याही प्रकारचा व्याकरणाचा जो भाग असतो, ग्रामरचा जो भाग असतो, त्या भागासाठी तुमची प्रॅक्टिस असणं खूप आवश्यक आहे. 2, 4, 5, 10 उदाहरणे एकदा तुमच्या हातामधून गेले की सहजपणे तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे सोडवता येतात. मग हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. Because this kind of the questions, students, you need a little practice. If you do a little practice, these examples are very easy to understand and